APJ अब्दुल कलामांचं खूप प्रसिद्ध वाक्य आहे, स्वप्न म्हणजे ते नाही जे तुम्ही झोपेत बघता. स्वप्न म्हणजे असं काहीतरी जे तुम्हाला शांत झोपू देत नाही. या वाक्याचा मी खूप मनापासून आदर करते. प्रॅक्टिकली हे तितकंच खरं आहे की जर आपल्याला आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. कष्टाला दुसरा पर्याय नाही. पण आपण आपल्या दैनंदिन जीवनात स्वप्न हा शब्द दोन अर्थांनी वापरतो. एक स्वप्न जे आपण रात्री झोपेत बघतो, जे आपलं काल्पनिक जग आहे, ज्याच्यात फक्त आपल्या भावना, आभास, विचार आणि असं बरंच काही सामावलेलं असतं. त्याच्यावर अजूनही संशोधन सुरू आहे. हे स्वप्न डोळे बंद करून पाहिलेलं असतं, जे डोळे उघडताच संपतं. पण एक स्वप्न जे आपण उघड्या डोळ्यांनी बघतो, जे रोज जगत असतो, जे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो, तेच स्वप्न आपल्या जीवनाचा आधार असतो. याच दोन स्वप्नांचा अर्थ सांगणारी आज एक मी नवीन कविता घेऊन आली आहे. कवितेचा विषय तुम्हाला कळालाच असेल. नमस्कार, मी प्रियांका पाटील. परत एकदा भेटूया एका नवीन कवितेसोबत. कवितेचं नाव आहे स्वप्न. स्वप्न म्हणजे नेमकं काय असतं? स्वप्न म्हणजे नेमकं काय असतं? उघड्या डोळ्यांनी न पाहिलेलं सत्य, की कधीही न जाणवलेलं अस्तित्व, किंवा याच्यापेक्षाही काहीतरी वेगळं? स्वप्न म्हणजे नक्की काय असतं? कधी वाटतं मनाची छान कल्पना असावी, कधी वाटतं मनाची छान कल्पना असावी, तर कधी वाटतं हृदयाची गोड भावना असावी, कधी वाटतं अस्तित्वाची एखादी सावली असावी, तर कधी वाटतं आपल्याच नजरेतली एखादी कलाकृती असावी. डोळे बंद असतानाही गालावर येणारं हास्य, डोळे बंद असतानाही गालावर येणारं हास्य, बुद्धी आणि मन यांच्यातलं एक गोड रहस्य म्हणजे स्वप्न. एक सोनेरी जग कल्पनाशक्तीतलं, एक निर्मळ दृश्य निरागस भावनेतलं. एक सोनेरी जग कल्पनाशक्तीतलं, की एक निर्मळ दृश्य निरागस भावनेतलं. हे झालं काल्पनिक स्वप्न. आणि हे APJ अब्दुल कलामांच्या वाक्यातलं स्वप्न आकाशाकडे झेप घेणारं, वाहत्या वाऱ्याला स्पर्श करणारं, आकाशाकडे झेप घेणारं, वाहत्या वाऱ्याला स्पर्श करणारं, सागराचाही तळ शोधणारं स्वप्न. ज्याला कशाचंही बंधन नाही, ज्याचा स्वच्छंदपणा ओसंडून वाही, ज्याला कशाचंही बंधन नाही, ज्याचा स्वच्छंदपणा ओसांडून वाही, ज्याच्या प्रवासाला सीमा नाही आणि ज्याच्या विश्वाला अंत नाही, असं स्वप्न. असं प्रत्येकानं पाहिलेलं एक गोड स्वप्न, मनाच्या पेटीत सांभाळलेलं एक अमूल्य रत्न. असं प्रत्येकाने पाहिलेलं एक गोड स्वप्न, मनाच्या पेटीत सांभाळलेलं एक अमूल्य रत्न, प्रत्येकाच्या आयुष्याची एक प्रेमळ साथ आणि जीवन प्रवासातला आधाराचा हात. प्रत्येकाच्या आयुष्यातली प्रेमळ साथ आणि जीवन प्रवासातला आधाराचा हात म्हणजे स्वप्न. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन विचारासोबत, नवीन कवितेसोबत. तुम्हाला जर माझी कविता आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.